सामना सुरू होतो. सेमीफायनलचा पहिला सामना ND11 वर्सेस साई प्रेम 11. पहिली सेमीफायनल प्रथम शरदाचा डिक्लेअर स्वरूपात एक धाव, एका धावाने संघाचा श्री गणेशा होते. फलंदाज अजय आणि अभिषेक सकाळच्या क्षेत्रात अतिशय सुंदर अशी फलंदाजी केली दोघांनी. आता गोलंदाज एक नावाजलेला गोलंदाज शरद सामना करतो. अजय पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपात एक धाव, एका धावाने संघाची धाव संख्या होते 2. पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त. अजय टू शरद. शरद अतिशय सुंदर असा गोलंदाज आहे तो. शरद पुन्हा अतिशय सुंदर असा चेंडू. अजयला काही तो समजला नाही. निर्धाव पद्धतीचा चेंडू. पंचांचा निर्णय अंतिम राहील. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची. पंच डिक्लेअर स्वरूपात एक धाव. तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 धावा. चौथा चेंडू शरद सामना करेल अजय. ऑफ साईडला मारलेला चेंडू पाहूया. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडस मिसफिल्ड झाले आहे आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे. चार चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा. पुन्हा एकदा लेग साईडला मारलेला चेंडू पाहूया किती धाव येतात ते. आणि चौकार. क्षेत्ररक्षक वैभव सरस थोडा अडथळा आला. काही लागलंय का? तो शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. सुंदर अशी फलंदाजी अजयाची. सुंदर असा ढकललेला चेंडू. पंच धावा. एक धाव. एका धावाने संघाची धावसंख्या होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा. सुंदर अशी फलंदाजी चालू आहे ती ND11 संघाकडून अजय आणि अभिषेकाची. नवीन गोलंदाज येत आहे प्रेम. सामना करेल त्याला तो अजय. प्रेम पाहूया. प्रेम टू अजय. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील. प्रेम याचा सामना करतोय तो अजय. लेग साईडला मारलेला चेंडू थोडस मिसफिल्ड होते. एक धाव. दुसरा धावाचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाते. संघाची धावसंख्या होते 12.
पुन्हा एकदा प्रेम टू अजय. दुसरा चेंडू घेऊन प्रेम. सामना करतोय अजय. अतिशय सुंदर असा चेंडू डिक्लेअर स्वरूपात. एक धाव. एका धावाने संघाची धाव संख्या जाते 13च्या घरात. तिसरा चेंडू घेऊन येईल प्रेम. सामना करतोय अजय. थोडं स्पीडअप घ्यायचंय प्रेम. आणि पंचांकडून खराब चेंडूचा इशारा. एक धाव अवांतर. एका धावाने संघाची धाव संख्या होते 14. चार धावा. संघाची धावसंख्या 4 पुढे जाते. संघाची धावसंख्या झाली 18. दुसऱ्या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. प्रेम टू अजय. पुन्हा ऑफ साईडला सुंदर पद्धतीने मारलेला चेंडू. पाहूया किती धाव मिळतात. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धावही पूर्ण. आणि 2 धावांनी संघाची धाव संख्या झाली 20. पाचवा चेंडू प्रेम याचा. अजय. पाहूया फुलटॉस पद्धतीचा चेंडू. आणि 4 धावा. 4 धावांनी संघाची धाव संख्या झाली 24. सुंदर अशी फलंदाजी करतोय अजय. आपल्या संघासाठी का आपल्याला आयकॉन म्हणून निवडलं त्याचा प्रत्यय दाखवतोय तो अजय आपल्या फलंदाजीतून. शेवटचा चेंडू असेल प्रेम याचा. परत एकदा लेग साईडला मारला चेंडू. एक धाव. समाधान मानलं असेल. आणि एका धावाने संघाची धावसंख्या पुढे जाते. संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा. तिसरं षटक घेऊन येईल तो संघासाठी ज्ञाना. ज्ञाना टू अजय. हवे अजून 2 षटकामध्ये किती धावा करतात ते इंडिया 11 संघाकडून. अजय आणि अभिषेक सलामीचे फलंदाज दोन्ही. पुन्हा एकदा ब्लॉकवर पद्धतीचा चेंडू. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहूया. आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. संघाची धावसंख्या 2 ने पुढे जाते. संघाची धावसंख्या झाली आहे 27. सुंदर चेंडू. निर्धाव पद्धतीचा चेंडू. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करतोय तो ज्ञाना आपल्या संघासाठी.
तिसरा चेंडू ज्ञानाचा अजयला काही समजलं नाही. पुन्हा एकदा निर्धाव पद्धत चेंडू अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करतोय ज्ञाना. चौथा चेंडू पुन्हा घेऊन येतोय ज्ञाना. सामना करतोय तो अजय. पुन्हा लेग साईडला मारण्याचा प्रयत्न. पाहूया किती धावा मिळतात ते. चेंडू काही दिसला नाही आणि 4 धावा. 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाते. संघाची धावसंख्या झाली आहे 31. अजूनही तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पुन्हा एकदा मारलेला लांबलचक षटकार. अजयाच्या फलंदाजीतून येतो तो लांबलचक षटकार आणि संघाची धावसंख्या 37 वर पोहोचते. अजूनही 1 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा लेफ्ट साईडला वाला चेंडू. पाहूया स्पीड होते. हॅलो हॅलो बॅटरी चौथा षटक घेऊन येत आहे तो संघासाठी निलेश. सामना करेल तो अभिषेक. 3 षटकानंतर पहिल्यांदा स्ट्राईक वर आलेला आहे. पहिला चेंडू खेळेल निलेशाचा. सुंदर असा चेंडू डिक्लेअर स्वरूपात. 1 धाव. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होते 42. पुन्हा एकदा निलेश टू अभिषेक. पुन्हा एकदा मारलेला जोरकस पद्धतीने चेंडू. पाहाव्या किती धावा मिळतात ते. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एकाच धावेवर समाधान मानावे लागेल ते ND11 संघाला आणि संघाची धावसंख्या 43. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. निलेश टू अजय. सुंदर हा चेंडू. उंच चेंडू गेला. पाहूया झेल होतोय का. आणि झेल सुटलेला आहे. आनंद याच्याकडून. असो भरपूर दिवसातून क्रिकेट खेळतायत होणार. आणि पंच धावा. 3 धावा. 3 धावाने संघाची धावसंख्या पुढे जाते. संघाची धावसंख्या झाली आहे 46. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा ऑफ साईडला मारला चेंडू कार्पेटच्या साह्याने. पाहूया 1 धाव. आणि एका धावाने संघाची धावसंख्या पुढे जाते. संघाची धावसंख्या झाली आहे 47. अजूनही चौथ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. सुंदर चेंडू. ब्लॉकवर बदलेला चेंडू. 1 धाव. आणि यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण केल्या आहेत. आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या
49 शेवटचा चेंडू असेल शेवटच्या षटकातील. पाहूया किती धावांचं आव्हान देत आहेत ते ND11 संघ. माननीय श्री DM सनस साहेब यांचं आगमन होत आहे. तसेच श्री लक्ष्मणजी सनस, विनंती असेल आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. शेवटचा चेंडू आणि पंचांकडून खराब चेंडूचा इशारा. अशा पद्धतीने धाव फलकावर 50 धावा पूर्ण होत आहेत ND11 संघाच्या. शेवटचा चेंडू निलेश टू अजय. पुन्हा एकदा सुंदर ब्लॉकवर पर्याय चेंडू आणि त्रिफळाचीत झाला आहे. अजय सुंदर अशी गोलंदाजी केली ती निलेशाने. आणि 51 धावांचं आव्हान असेल ते साई अविप्रेम 11 संघाला. कुणाचा मुलगा आहे शरदचा आहे. हॅलो. अतिशय सुंदर अशी फलंदाजी केली ते अजयने. वैयक्तिक 42 धावा केल्या आणि सन्माननीय श्री दादा सनस यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे ते अजयासाठी. तसेच अंकुशजी सनस यांच्याकडूनही लक्ष्मणजी सनस यांच्याकडून ही 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे ते अजयासाठी. पुढील मॅचचा टॉस केला जाईल. काळेश्वरी 11 आणि गुरुदत्त दोन्ही संघाचे कर्णधार यायचं आहे. हॅलो. समालोचक सन्माननीय श्री सावंत सर, आपण व्यासपीठावरती यायचंय. सेमीफायनल झाली त्यानंतर एक सेमीफायनल फायनल. हा यात जिंकल तो फायनल. जिंकेल तो फायनल. हॅलो. तसेच गणेश सनस तात्या यांच्याकडूनही 200 रुपयाचे पारितोषिक आले अजयासाठी. बक्षिसांची खैरात येथे केली जाते RPL मध्ये. पंच सामना जरा लवकर सुरू करा. चला कालेश्वरी 11 टीम आपण टॉस साठी करायचं आहे. कालेश्वरी 11 टीम साखळी फेरीतले आपण मॅच पाहणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण या लवकर जाऊया मॅचकडे. नांदेव स्ट्राईक एटला असणार आणि बॉलिंग ट्रॅक वरती आहे. गोलंदाज P1चं पहिलं षटक असणार आहे. पहिल्या षटकासाठी पहिलाच बॉल बिगिट करण्याचा बॅटरने प्रयत्न केला होता परंतु प्रयत्न अपुरा पडलाय. साहिलला आपण पाहताय आणि 10वीचा हा विद्यार्थी काय गोलंदाजी करतोय. एक्झाम संपलाय ना, एक्झाम संपलाय आणि काय जबरदस्त अफलातून गोलंदाजी. सध्या 10वीचा विद्यार्थी हा गोलंदाज सध्या बॉलिंग करतोय. ओहो. आणि नामदेव सनस यांनी जर बॉल पकडला
तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हा बॉल देखील टॉट आलाय. चांगली बॉलिंग. सर एक धावा आहे का? नाहीये. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल. चांगली बॉलिंग सध्या स्पेल होतोय. तुंबल टॉट. तिसरा बॉल फटका मोठा फटका खेळण्यासाठी गेला. क्लीन बॉल होतोय आणि धक्का क्रमांक 1 लागत असताना काही गरज नव्हती. हलक्या हाताने खेळायचं होतं. सॉफ्टने खेळायचं होतं. शरद कोंडालकर फॉर्म मध्ये आहे. त्याला स्ट्राईकला आणायचं होतं परंतु आता दबाव असणार आहे आणि 100 रुपयाचं कॅश प्राइज दादा सणस यांच्या माध्यमातून गोलंदाज साहिल याच्यासाठी. दादा सणस यांच्या माध्यमातून खरं तर साहिल साडी 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. काही गोलंदाजी होती. वैभव सलाम. थोडं स्पीडअप करायचं. थोडस स्पीडअप करा. जो पराभूत होईल तो बाहेर जाईल. साहिलची गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे. आतापर्यंत फलंदाजाला त्यात थांबून ठेवलं होतं. आणखीन एक सरळ बॉल टाकलाय. परफ्यूम डिलिव्हरी टाकली आहे आणि अगदी जवळून झालेला बॉल. 4 बॉल टॉट टाकलेत या पठ्ठ्याने. कोणती धाव नाहीये. 22 बॉलचा खेळ बाकी आहे आणि बनवायच्या आहे त्या जिंकण्यासाठी टोटल 51 धावा जमा करायच्या. लाजवाब गोलंदाजी राहिले साहिलची. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. हा बॉल वाईट आहे. वाईट बॉल. 22 बॉलचा खेळ बाकी. 50 धावेची आवश्यकता. या बॉल वरती एक सिंगल येते. 4 बॉल लगातार डॉट. त्याच्यामध्ये तिसऱ्या बॉल वरती साहिलने एक विकेट घेतली. ज्ञानदेवला माघारी पाठवलाय आणि काय गोलंदाजी केले. वैभव स्ट्राईकला असणारा मोठ्या फटक्यापासून खरं तर या ओव्हर मध्ये वंचित ठेवलंय. ओहो स्ट्रोक फसलाय बॉल मध्ये. कॅचची संधी. आणखीन एक फलंदाज डग आउट मध्ये. मॅचने युटर्न घेतलंय पहिल्याच ओव्हर मध्ये. शरद कोंडाळकर एका नो स्ट्राईकला. आता कोणाला पाठवायचा. मॅच संकटामध्ये आली आहे. आता संकट कोण बनणार आहे. हवी प्रेम 11 टीम साडी. एनडी 11 टीम सध्या लीड करते या मॅच मध्ये. फाईट करत असताना
वरती 21 आणखीन एक त्या हवेमध्ये सुवा केलाय आणि बॅक टू बॅक साईडला आपण पाहतोय हिरवी झाड हिरव्या झाडांना आहेत फांद्यांना आहेत हिरवीगार पानं सुकल्यानंतर होते त्यांचा पाळा ऐसा लंबा छक्का मारेगा झुकेगा नाही सारा या कडक पाटिंग होते मैदानामध्ये शहरासाठी सनद साहेब यांच्या माध्यमातून 3,000 रुपये 1 रुपयाचं कॅश प्राइज आहे मॅच काढली तर 3,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे दोन बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत आणि आता चर्चा होतीये बॉलिंग करणाऱ्या टीम कडे टोटल झाले ते आतापर्यंत स्कोर कार्ड वरती त्या 27 धावा मॅच होती कुठे मॅच आली कुठे मॅच बनली मॅच बनवली मॅच घडतीये मॅच घडवली टीम मालक 3,000 सनद शेठ सनद साहेब टीमचे मालक मॅच ऑन झाली बॅक टू बॅक 2 षटकार शरद कोंडाळकरनं ठोकलेत यार मॅचला मजा येते एका बाजूला धुमाल साहेब जर शरदची विकेट घेतली तर 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे मॅच काढली तर 3 मॅचला मजा येते बॉलर तयार ओ माय गॉड फटका फसलाय कॅच घेण्याची नामी संधी परंतु इथे एकच धाव मिळेल 3 मध्ये आल्यात 13 चालल्यात ते 28 बनवायचे आहेत ते 51 यार मॅचला मजा येते मॅचनी रूप बदललाय काय यार मॅच होतीये स्पर्धा मानाची सन्मानाची कित्येक वेळा खडे चाललेत कित्येक वेळा आसमान दाखवले कित्येक वेळा पाणी दाखवले परंतु आपल्या स्पर्धेमध्ये आपल्याच खेळाडूंची दहशत दबदबा आणि दरारा राहिला चांगली बॅटिंग सुरुवात चांगली होणं महत्वाचं असतं पंकजी वाडकर साहेब त्याचबरोबर अंकुश शेठ सनस यांचं इथे आगमन झालं यावेळेस बॅकफुटला पंच केला होता मिडॉनला क्लिअर करत असताना एक तर सिंगल मिळते आणि एका सिंगल वरती इथे धाव मारावी लागते सन्माननीय आदरणीय सिंगल आले सिंगलची मदत सिंगलचं योगदान टोटल झाले आतापर्यंत 29 धावा आणखीन बॉल आहेत बाकी ते एकूण 8 आणि 8 मध्ये 22 धावेची आवश्यकता आहे टोटल बनवायचे आहेत 51 हे 2 बॉल महत्वाचे असतील या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये एका जर मोठा फटका आला तर ही मॅच बनेल टीम विप्रेम 11 समटा टीम आणि हे जर डॉट बॉल आले 2 तर ND 11 या मॅच मध्ये शिरकत करू शकते चांगली मॅच इथे रंगतदार निर्माण येते काही 4 बॉलचा के शिल्लक रन बनवायचे आहेत त्या 22 बॉलर तयार वैभव कोलबॅट टाकला तर ऑन साईडला टर्न केला एक सिंगल तर जरूर मिळते क्षेत्ररक्षक आहे थोडीशी गुड बोलली आहेत आणि बघता इथे सेकंड रन देखील कंप्लीट केली साहेबांचं होतं इथे आगमन करूया पण त्यांचं सहर्ष स्वागत अंकुश शेठ सणस आणि त्याचबरोबर उद्योजक आहेत आणि बाबू शेठ चौधरी यांचं देखील आगमन झालंय दोन्ही मान्यवरांचं आम्ही करत आहोत सहर्ष स्वागत 7 बॉल आणि 20 धाब्यांची आवश्यकता बॉलर वैभव होत आहेत पुन्हा एकदा तयार रिदम चुकलाय बॉलरचा बॅटर समोर असणार आहे तो प्रेम 6 बॉल 7 बॉल आणि 20 धाब्यांची आवश्यकता टोटल झाले तर 31 धावा मॅचला मजा येते मॅचने एक वेगळंच वळण घेतलेलं आहे आणि त्या वळणाचं नाव आहे शरद कोंडाळकर बॉलर तयार इथे बॅकफुटला पंच केलाय रन घेणार नाहीयेत माहितीये शरद कोंडाळकर इथे काय होईल आणि एक सिंगल घेतली जिथे धावच घेणार नव्हते एक रन खूप महत्वाचे आहे एका रनासाठी संघर्ष करावा लागतोय एका रनासाठी खरं तर झगडावं लागतोय पॉलिटिक्स मध्ये एका मताला शिक्षण एक्झाम मध्ये एका गुणाला आणि क्रिकेट मध्ये एका धावेला खूप महत्व दिलं जातं कारण का उमेदवारीमध्ये जर एखादा उमेदवार जर पडला तर 5 वर्षाची वाट पाहावी लागते एखादा एक्झाम मध्ये एका मार्काने फेल विद्यार्थी झाला त्याला वर्षभराची वाट लागते टोटल झाले त्या 32 6 बॉल 19 धावेंची आवश्यकता मॅच ऑन आहे आता चर्चा होते या मॅचची स्पर्धेची चर्चा सकाळपासून होते 15 दिवसाची मेहनत प्रत्येकाने घेतली आहे जे आयोजक कमिटी आपण पाहिलं सनस साहेबांनी खूप मेहनत घेतली आहे आणि तेच प्रत्येकाने मेहनत घेतली आज आम्ही ग्रामस्थ पाहतोय सकाळपासून खरं तर दादा सनस आणि त्यांचे संपूर्ण कार्यकारिणी
अगदी समोर सगळं पाहिलं तर सकाळपासून ग्रामस्थ संघ मालक अगदी या व्यासपीठावरती आहेत आणि चांगल्या पद्धतीने आज आपण क्रिकेट पाहतोय. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती राहुल आलाय. राहुलने जर शरद कोंडलकरची विकेट काढली तर धुमाळ साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक. 6 बॉल 19 धावांची आवश्यकता आहे. जर मॅच काढली तर सनद साहेबांकडून 3000 रुपयाचं कॅश प्राइस सरससाठी. पहिलाच बॉल डिक्लेअर मध्ये चाललाय आणि आता 3 बॉल असे खेळायचे आहे शरद कोंडाळकरला की ते बाहेर गेले पाहिजेत. जीवनामधले खरं तर राहुलला आपल्या जीवनामधले 5 त्याला बेस्ट बॉल टाकायचे आहेत आणि जीवनामधले कोंडाळकरला आपले बेस्ट 3 स्ट्रोक खेळायचे आहेत. ही मॅच कोणाच्या बाजूने जाईल? बॉलर तयार होत आहेत. हत्या हाताने टाकलाय परंतु हा बॉल निघून जातोय सीमा रेषा पार. शरद कोंडलकरच्या बॅट मधनं फुल टॉसला फुल टॉस केले. लॉलीपॉप होता चिकन चिल्ली मध्ये कन्वर्ट. बॉल जाईल सीमा पार. षटकार. मॅच मध्ये मजा, मॅच मध्ये रोमांच चालू चाललाय. मॅच कोण घेऊन जाईल प्रेक्षकांना देखील मजा येते. आनंद घ्या, आनंद द्या, आनंदामध्ये सामील व्हा. 6915 वायरीवर उभे काढा. चला रिक्षा नंबर 6915 रिक्षा नंबर 6915 जी कोणाची आहे ती वायरीवरती आहे तर आपण ती रिक्षा प्लीज त्वरित काढा. लगेच रिक्षा ती काढायची आहे. बॉल बाकी 4 आहेत. 6 धावांची 12 धावांची गरज आहे. समोरच्या आडव्या बॅटने खेळला एक तर सिंगल मिळते. ओ माय गॉड बॉल सुटलाय आणि बॉल न काटली है सीमा रेषा पार. ना सोना ना बाबू ना मुन्ना, उसको कहते हिंदी में गन्ना. सुनील शेट्टी के लोग कहते अन्ना. आज की रात में डांस करती है तमन्ना और गेंद जाएगी तुन्ना 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 फुर्रास. आता मॅचला मजा येते यार. मॅच 3 बॉल 8 धावांची आवश्यकता. धावा झाल्या त्या स्कोर वरती एकूण एकंदरीत 43 धावा. मॅच मध्ये फाईट. 3000 रुपयाचा सवाल आहे. 1000 रुपयाचा सवाल आहे. सवाल तर जरूर आहे परंतु उत्तर काय आहे या मॅच मध्ये? 3 बॉल आता दोन्ही खरं तर दोन्ही संघाच्या आता संघाला टाचण्यात आला. सामना फास्ट या स्थितीमध्ये आला. दोन्ही संघाने खरं तर श्वास आता उडवून घेतलाय. श्वास रोखला गेलाय. शरद कोंडाळकर की बॉलर. 3 बॉल 8 धावांची आवश्यकता आहे. बॉल मध्ये राहिलाय शरद कोंडाळकर खतऱ्याच्या घंटीला आणि शरद कोंडाळकर अखेरच्या श्वासामध्ये लढत होता. कॅच पकडलाय आणि शरद कोंडाळकर आता जड पावलाने आलाय आणि इथे बक्षीस धुमाळ साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल बॉलर राहुलला. शरद कोंडाळकर बाद झाला. लाजवाब यारा मॅच राहिलाय. पैसा वसूल मॅच राहिलाय. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. जोपर्यंत जीवनामध्ये फोटोला हार लागत नाहीये तोपर्यंत जीवनामध्ये कोटूला कधी हार म्हणू नका आणि तोच सध्या प्रयत्न राहिलाय. राहुलने विकेट काढली आहे. लाजवाब इथे कॅच घेतलाय. बॅटर कोण? शरद कोंडाळकर आणि सदस्य यांच्या माध्यमातून राहुल साठी 500 रुपये. पैसा वसूल मॅच. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 2 चौकार 1 षटकार 2 रन्स येतील का? मॅच वाढ राहिली आहे. जबरदस्त मॅच चालली आहे. बिग हिट मॅच, बिग क्वालिटी मॅच. क्वालिटी बॅटर इथे बाद झालाय. उडान लंबी घ्यायला वगैरे आता पॅटरला येणाऱ्या बॉल आहेत बाकी. त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय पंकजदादा वाडकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. करूया आपण त्यांचं सहर्ष स्वागत. सवणेश्वर इंडियन टीमचे मालक आहेत आणि आता हल्ली तुम्हाला खरं तर आता नेहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग मध्ये त्यांचा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. बॉलर तयार होतोय. 2 बॉल 8 बाकूटला पंच केलाय. बॉलर मध्ये चर्चा राहील. कॅच. ओ माय गॉड कॅच सुटले. सेकंड तर धाव काढावीच लागेल तेव्हा ही मॅच बनेल. धावलाच नाहीये खेळाडू. आणि राहुलला 1000 रुपये सेंड केले. उनका एटीएम के पैसा अपने एटीएम में. ना चेक ना वाउचर ना गूगल पे, ओनली फोन पे. 1 रन काढली आहे. आता 1 बॉल टाकायचा आहे राहुलला. षटकार गेला काही हरकत नाहीये.
परंतु वाईट टाकला तर होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं, होऊ शकतं. पहिल्या 3 बॉल मध्ये तेच झालं होतं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला प्रत्येक बॅटिंग साठी. मॅचला मजा येते. या मॅचने युटर्न घेतलाय जरूर. 1 बॉल 7 धावांची आवश्यकता. वाईट टाकला तर मजा आणखीन येईल, नो टाकला आणखीन मजा येईल. गोलंदाज देखील पाहू शकाल तुम्ही. बॉल मला टाकायचा आहे, सेव्ह टाकायचा आहे, सेफ टाकायचा आहे, टाकला वाईट आणखीन मजा. प्रेक्षकांना काय हवं? मॅच रफ अँड टफ झाली पाहिजे. बॉलर तयार. ओहो, फटका तर सुरेख होता आणि हा आलाय तो 4 रन्स. परंतु खरं तर थोडे कुठेतरी प्रयत्न कमी पडलेत. मी म्हणेन टीम अवी प्रेम 11 टीमचे आणि अद्याप खरं तर शेवटच्या सणापर्यंत एनडी टीम लढली गेली या मॅच मध्ये आणि हा मॅच जिंकलाय टीम एनडी 11 टीमने.